नमस्कार, मी योगेश आत्मांबोले. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे या रस्त्याचे जे मी अपडेट द्यायला तुम्हाला सुरुवात केली ते पार बदलापूरचे जो टनेल आहे बोगदा 4 किलोमीटरचा, या बोगद्यापासून सुरुवात केलेली. तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे अपडेट देत असताना बदलापूर बोगदा त्यानंतर बदलापूरपासून जे बदलापूर ते कर्जत रेल्वे लाईन जाते उल्हास नदी तिथपर्यंत अपडेट दिला आहे. त्यानंतर उल्हास नदीपासून पुन्हा रायते इंटरचेंजपर्यंत अपडेट दिला आहे. त्यानंतर रायते इंटरचेंजपासून टिटवालापर्यंत अपडेट द्यायला आलेलो, परंतु टिटवाला इथे काही काम बाकी होते, म्हणजे जागा वगैरे घेणं बाकी होते किंवा त्याच्यावर जी काय झोपडपट्टी वगैरे होते हटवणं बाकी होते, त्यामुळे आपलं काम राहिलेलं आहे. त्यानंतर तरीसुद्धा मी टिटवाला जी रेल्वे लाईन जी आहेत कल्याण ते कसारा त्या रेल्वे लाईनपर्यंत आपण आलेलो, परंतु ते काम चालू मागे फिरलो होतो. ते राजकारण 8-10 दिवस झाले असतील. तर आज मी पुन्हा टिटवाला ते आमने इंटरचेंज हा अपडेट द्यायला आलेलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी सध्या उभा आहे ते ही रेल्वे लाईन जी कल्याण ते कसारा जाणार आहे. आणि आज धुकं जास्त आहे, धुकं असल्यामुळे तुमच्या लवकर लक्षात येणार नाही समोरचा एरिया. आपण जे मागे आलो होतो आता 8 ते 10 दिवस आपण जो व्हिडिओ पाहिला ते एकदम याच्या मागे कामे सुरू होईल, लाल माती वगैरे टाकले, एक लेवल करण्यात आलेली, तिथे आपण पुन्हा मागे फिरलो होतो. आणि हा जो अपडेट आहे तो आपला बाकी होता. खूप धुकं आहे, तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करतो. पाहू शकता तुम्ही आज धुकं जरा जास्त प्रमाणात, सर्वत्र अंधार अंधार दिसत आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला टिटवालापासून आमने इंटरचेंजपर्यंत आपण घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता इथे हा जो रेल्वे लाईन आहे, रेल्वे लाईनवर डेस्क वगैरे टाकला एकदा का त्या ब्रिज तयार होईल. ब्रिज तयार झाला कदाचित हा पूर्ण मार्ग तयार झाल्यासारखं होईल, पार रायते इंटरचेंजपासून आमने इंटरचेंजपर्यंत. आमने इंटरचेंजच्या इथे देखील जो पिसे डॅमवरचा जी पाईपलाईन आहे त्याच्यावरचं काम बाकी होतं ते देखील झालेलं आहे. ज्या प्रवास जो आहे सुसाट होईल. मी आता इथून सुरुवात करेल ते डायरेक्ट आमने इंटरचेंजपर्यंत. खूपच धुकं आहे. आपल्याला हे जे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो अपडेट आहे तो आपली जी चॅनल प्लेलिस्ट आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, त्या प्लेलिस्टवर तुम्हाला पार बदलापूरपासून अकलवली इंटरचेंजपर्यंत जो काय रस्ता पूर्ण तयार झाले त्याची पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो प्लेलिस्ट बनवली आहे त्यात भेटेल तुम्हाला. आपण जसा हा पट्टा पूर्ण केला का आमने इंटरचेंजपासून आपला जो वडपेपर्यंत रस्ता आहे तो करू. वडपेपासून मग त्यानंतर पुन्हा आपण अकलवली इंटरचेंजपर्यंत जाऊ. तर अकलवली इंटरचेंजच्या अगोदर लामत जे गाव आहे तिथे देखील एक एक्झिट बनणार आहे या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची, जी भिवंडीकरांना खूप फायद्याची राहील. चला आता आपण इथनं सुरुवात करूया आणि आमने इंटरचेंजपर्यंत कसे जाता येईल ते पाहूयात. हा बदलापूर मार्गे आलेला रस्ता आहे. बदलापूर त्यानंतर कल्याण मुरबाड रोड, रायते इंटरचेंज, तिथून टिटवाला. आपण सध्या टिटवाला इथे आहोत आणि टिटवाला इथून आपण जर आमने इंटरचेंजला जाणार आहे. आमने इंटरचेंजवरून पुढे जी मेन आमनेचा जो इंटरचेंज आहे त्या ठिकाणी आपण पाहूयात काय ते. आणि इथून समृद्धी महामार्गावर कसं जाता येईल दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं ते देखील दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करू. अशा प्रकारे आपण आता टिटवाला ते आमने इंटरचेंज हा प्रवास करूयात आणि पाहूयात किती किलोमीटर लागतो टिटवालाहून आमने इंटरचेंजपर्यंत अंतर. चला. मागील अनेक व्हिडिओमध्ये आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे अपडेट घेतलेले, जे तुम्हाला आपल्याच डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये जी प्लेलिस्ट असते त्याच्यामध्ये दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ही जी एक मी प्लेलिस्ट बनवली आहे त्याच्यात तुम्हाला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे बहुतांश व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि कदाचित त्याद्वारे तुम्हाला माहिती देखील मिळू शकते, कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे जे व्हिडिओ आहेत ते आपण पार अकलवली इंटरचेंजपासून सुरुवात केलेले आहेत, ते बदलापूरपर्यंत देखील गेलेलो होतो आपण. ते पाहायला नक्की विसरू नका, जरूर बघा आपले प्लेलिस्ट दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. सध्या आपण ज्या ब्रिजवर आहे तो कालू नदीचा ब्रिज. आपण कालू नदीवर आलो. अशा प्रकारे आपण सध्या कालू नदीवर आहोत. 2 नदीवर ब्रिज लागतो, एक कालू नदी एक भास्ता नदी. आपण कालू नदीवरनं आता प्रवास करू आहोत. तसे पाहता या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे म्हणजेच JNPT ते वडोदराचे
बहुतांश कामे झालेले आहेत. जे काय थोडेफार कामे राहिलेत त्यांच्यावर अजूनसुद्धा जे काय ती प्रक्रिया सुरू आहे. आता तुम्ही पाहू शकता जसे नदीचा ब्रिज जसा आपण पार केला इथे पाहू शकता मधला जो स्पेस आहे तो अजून बाकी आहे बनवणं. तर याचे काही कारण असतील जे म्हणजे ज्यांना कामे करायचे त्यांना माहिती असेल, परंतु बहुतांश तरी रेडी झालेलं आहे. आपण रायते इंटरचेंजपासून पुढे गेलो तेव्हा आपल्या लक्षात आलेलं आहे की तिथे बदलापूरमध्ये पूर्ण रस्ता तयार आहे, परंतु मध्ये मध्ये जे हाय व्होल्टेज टावर आहेत जे विद्युत प्रवाह वाहणार आहे ते रस्त्याच्या मधोमध आहेत. आपण ज्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात केली म्हणजे जी रेल्वे लाईन होती टिटवाळ्या इथली, तिथून जसं आपण पुढे आलो का जो कालू नदी वगैरे पार केली, तिथून पुढे आलं आपल्याला आमने इंटरचेंज जो आहे तो पूर्णपणे स्पष्टपणे दिसतो. आता आजच्या सकाळी थोडा धुका म्हणून कमी नाही, अदरवाईज आमने इंटरचेंज इथनं नजरेस पडतो. त्या ठिकाणी आपण उभे होतो रेल्वेची क्रॉसिंग, तिथनं देखील आमने इंटरचेंज नजरेस पडत होता. म्हणजे एकंदरीत 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे आपलं हे टिटवाळापासून ते आमने इंटरचेंजपर्यंत. तर आपण जाऊया पाहूयात पुढे. ॲक्च्युली जेव्हा बदलापूरवर आपण सुरू करा तर मी बोलतो 20-25 मिनिटात हमखास नागपूरसाठी वरण ज्या ठिकाणी घेणार आहात आमने इंटरचेंजच्या ठिकाणी, तिथे तुम्ही 25 ते 30 मिनिटात हमखास पोहोचू शकाल बदलापूर ते आमने इंटरचेंज. अशा प्रकारे आपण भास्ता नदीवर देखील आलेलो आहोत. म्हणजे टिटवाळापासून आमने इंटरचेंजपर्यंत रस्त्यात 2 नदी लागतात, एक चालू आणि एक भास्ता नदी. आणि आज धुका जास्त आहे म्हणून, नाहीतर मग इथून जे आहे ना ॲक्च्युली टिटवाळा इथूनच समृद्धी महामार्गाचे जे वळण आहे ते दिसते, परंतु आज धुकं जास्त आहे त्यामुळे लवकर लक्षात येत नाही. त्यांना आता पुढे पार आमने इंटरचेंजपर्यंत जाऊया. चला आता साधारणतः 2-1 किलोमीटर अंतरावर आपल्याला आमने इंटरचेंज पाहायला मिळणार आहे. ही जी भास्ता नदी आहे, भास्ता नदीवर पूल रेडी झालेला आहे, जे अगोदर देखील आपण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. आणि वाहतूक बोलाल तर जे आता वडपे ज्या ठिकाणी कामाला जातात त्या ठिकाणाहून येणारे लोक टिटवाळ्यावरनं किंवा टिटवाळ्याचा आजूबाजूचा परिसर, ते सर्वजण सध्या या महामार्गाचा वापर करतात, दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा. आणि या महामार्गानेच कामावर येतात, कामावरून जातात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गेलं बरंचसं काम बाकी आहे, लाल माती सर्वत्र दिसत आहे. खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आणि इथून समोर आपल्याला आमने इंटरचेंज दिसत आहे, ज्या ठिकाणी आपल्याला नागपूरसाठी वळण घ्यावे लागणार आहे. एक गोष्ट अजून खास नमूद करावीशी वाटते की बदलापूरकडे जाताना जसे मी बोललो हाय व्होल्टेज विद्युत प्रवाहाचे जे टावर्स आहेत रस्त्याच्या मधोमध आहेत, ते अजून हलवले गेलेले नाहीत. त्याचे केव्हा हलवणार देव जाणो. परंतु इथे या रस्त्यावर देखील एक मंदिर आहे देवाचे, ते मंदिर देखील आहे. आणि त्या मंदिरामुळे हा रस्ता देखील अर्धवट आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा इथे, हे बघा हे मंदिर आहे. आता गेले ते त्या मंदिरामुळे हा देखील एक जी लाईन आहे, एक पट्टा तो कामाचा बाकी आहे अजून.
कसे तुम्ही विद्युत प्रवाह वगैरे ज्या आहेत टावर ते तुम्ही हटवू शकता, पण ते मंदिर आहे त्याबाबत थोडा खूप विचार करावा लागेल. कारण मंदिर हलवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होऊन जाते. आपला प्रवास टिटवाळा ते आमने इंटरचेंज नागपूरसाठी वळण कसे घ्यावे यासाठीचा हा व्हिडिओ. आणि आपण पीसी डॅमपर्यंत जो पीसी डॅम रोड आहे सावध नाका ते पीसी डॅम त्या रस्त्यावर आलेलो आहोत. आणि इथे देखील जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनवर ब्रिज बांधायचं काम बाकी होते. गर्डर्स टाकले गेलेले अगोदरच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं. आणि आता आपण पीसी डॅम रोडवर पोहोचलेलो आहोत. अशा प्रकारे आपण टिटवाळाची जी रेल्वे लाईन आहे, टिटवाळा म्हणजे कल्याण ते कसारा त्या रेल्वे लाईनवरनं टिटवाळा ते आमने इंटरचेंज प्रवास करत असताना साधारणतः 4 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आणि समोरच तुम्हाला आमने इंटरचेंज दिसेल, गाड्या जात येते. आणि हा जो ब्रिज आहे, ब्रिजचे काम चालू आहे ते सावध नाका ते पीसी डॅम जो रस्ता आहे त्या जो पाईपलाईन आहे पाईपलाईनवर या ब्रिजचे काम सुरू होते ते देखील झालेले आहे. आणि आता आपण फार समोर जे तुम्हाला आमने इंटरचेंज दिसत आहेत तिथपर्यंत आपण प्रवास करणार आहोत. ट्रेनच्या मागे पाहिलं तुम्हाला आमने इंटरचेंज दिसत असेल, ज्या ठिकाणी मुंबईसाठी गाड्या जातात. तर जाऊयात आपण पुढे. खरं तर मी व्हिडिओ मध्ये कट करत वगैरे आलो असतो, परंतु मी बाईक घेऊन आलो जेणेकरून आपण जर बाईकवर असं टिटवाळा बसून तर आपल्याला देखील एक अंदाज मिळेल की आम्ही कुठल्या रस्त्याने आलो किंवा कुठल्या रस्त्याने आमने इंटरचेंजपर्यंत चाललो. म्हणून मी कुठल्याही कट न करता, व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु कुठल्याही कट न करता पूर्ण सलग मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जसे की मी बोललो सावध नाक्याहून पीसी डॅमला जो रस्ता जातो त्या पीसी डॅमकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर जे काम चालू होतं गर्डरचे त्या ठिकाणी आता आपण चाललो. पाहू शकता तुम्ही. आता आपण वरच्या बाजूला उभे होतो. JNPT वडोदरा महामार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि त्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या बाजूने जो उतरण आहे तिथनं आपण आलेलो आहे. आणि आता पुन्हा चाललो आहे आपण सावध नाका ते पीसी डॅम रस्त्याला. या ठिकाणाहून आपल्याला समृद्धी महामार्ग म्हणजेच नागपूरसाठी जे वळण जिथनं आहे त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. खूप जबरदस्त काम झालेले. हे पाईपलाईन बाजूला जे पीसी धरण आहे ज्या ठिकाणाहून मुंबईसाठी पाणी पुरवठा वगैरे केला जातो किंवा भिवंडीसाठी. आणि अशा प्रकारे आपण आता वळण घेऊन जसं की मी बोललो सावध नाका ते पीसी डॅम हा जो रस्ता आहे म्हणजे ज्यांना टिटवाळ्याला जायचा असतो ते लोक या रस्त्याचा वापर करतात. या ज्या गाड्या येतात या सरळ जे ते पीसी डॅमवरून येतात, काही टिटवाळ्यावरून येतात. आणि काही लोक ज्यांना नाशिकला जायचं असतं ते लोक सुद्धा या रस्त्याचा वापर करतात. खडवले मार्गे निघून जातात ते. आणि आपण आता जाणार आहोत समृद्धी महामार्गासाठी. असं आपल्यासाठी आपली मराठी. पाहू शकता जो आपण आमने इंटरचेंज या ठिकाणी आलेलो आहोत. समोर तुम्ही ब्रिज पाहू शकता आमने इंटरचेंजचा. आणि मागे जे आहे ते आपण या ठिकाणी आलो टिटवाळाहून. आणि इथे आता आपल्याला जो नागपूरसाठी जायचं असल्यास कसे जायचे त्या संबंधात मी एक माहिती देतो. हे सरळ रस्ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे समोर आमने इंटरचेंज आहे. परंतु आपण जसे टिटवाळा बदलापूर येतो त्यावेळेस आपण कसे जायचं तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. आता चला पुढे जाऊयात.
आता एक जोडपं भेटलं होतं, त्यांना जायचं होतं शहापूरला, जायचे त्यांना ॲक्च्युली ओतूरला, परंतु ते रस्ता चुकले. बदलापूर, कर्जत, टिटवाला इकडून जेव्हा तुम्ही समृद्धी महामार्गावर याल नागपूरसाठी वळण घ्यायला, त्यावेळेस तुम्हाला सर्वात त्रासदायक राहणार आहे तो हा भुयारी मार्ग. या भुयारी मार्गातूनच तुम्हाला जाणे नागपूरसाठी, परंतु या भुयारी मार्गाचं जे आतील काम आहे ते खूप विचित्र आहे, कारण इथे पाणी जमा असतं. पावसाळ्यात तर हा पूर्ण भरलेला असतो, तर पावसाळ्यानंतर तुम्ही पाहू शकता पाणी किती येते. कालांतराने जेव्हा हा मार्ग सुरू होईल, पावसाळा सुरुवात हा मार्ग पूर्णपणे बंद होईल असा एक अंदाज आहे. बाकी काय होईल काय नाही देऊ. समोर जे तुम्हाला वरचा ब्रिज दिसत आहे तो नागपूरहून येऊन मुंबईसाठी जाणारे वळण आहे, आणि हे जे वरती दिसत आहे हे मुंबईहून येऊन नागपूरसाठीचे वळण आहे. आणि अशा प्रकारे टिटवाळाहून जिथे काम सुरू होते, दिल्ली मुंबई एक्सप्रेस, त्या टिटवाळाहून आपण समृद्धी महामार्गावर आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता आपण या मार्गाने आलोत. आपली गाडी इथे उभी आहे आणि तिथे बोर्ड पाहू शकता. शिर्डी 180 किलोमीटर, नागपूर 724 किलोमीटर, बाजूला नाशिक 119 किलोमीटर, नागपूर जे ते 724 किलोमीटर. एकंदरीत 2 रस्ते तिथे. बघा नाशिकची गाडी MH15 हे असं आहे इथे. हा जो बोर्ड आहे पहिला शिर्डी 180, नागपूर 724. हा जेव्हा आपण बदलापूर टिटवाळाहून येतो त्यावेळेससाठी हा बोर्ड आहे आपला. आणि बाजूला जो नाशिक 119 आणि नागपूर 724 लिहिलेला आहे तो जो बोर्ड आहे, तो जो फलक आहे, तो जेव्हा मुंबई मार्गे आपण येतो तेव्हा पावसाळ्यात गाड्या येतात. समोर आमने इंटरचेंजचा जो मेन सर्कल आहे तिथून ज्या गाड्या येतात मुंबईवाल्या त्या, आणि ही शिवाई बस गेलेली आहे. ही समृद्धी महामार्गावर चालते, बोरिवली ते नाशिक शिवाई बस. आणि हा जो मुंबईकरांसाठी आहे. तसेच आपण जसे आता टिटवाळाहून आपण समृद्धी महामार्ग एंट्री कशी घ्यावी ते पाहिलेत, तसेच समृद्धी महामार्गावरनं टिटवाळा किंवा बदलापूरला जाण्याकरता याच्या मागणं एंट्री आहे. तुम्ही पावसाळ्यात 2 बोर्ड लागलेले आहेत. एक मुंबई ओढा 392 जो आपल्याला सरळ मुंबईसाठी घेऊन जातो, तिथे शिवाई बस चाललेली आहे अजूनपर्यंत. असं त्यांचं त्याच्या बाजूला तो JNPA आणि पनवेल 27 किंवा आता बोर्ड आहे तो झाकून ठेवलेला, आता उतरवलेला आहे. म्हणजे इथून पनवेल 47 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई जे ते 69 किलोमीटर अंतरावर आहे. समृद्धी महामार्ग, आज आपल्यासाठी आपले मराठी.